नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. मी शिवशंभू भक्त स्वप्नील शेवकरी. आपल्यासमोर शिवाजी महाराजांविषयीच्या तसेच संभाजी महाराजांविषयीच्या आणि गडकिल्ल्यांविषयीच्या काही घडलेल्या गोष्टी, परंतु ज्या फारशा प्रचलित नाहीत, परंतु त्या आपल्याला समजायला पाहिजे अशा काही गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आपले काही ज्येष्ठ इतिहासकार आहेत, त्यांच्या व्याख्यानांमधून ऐकिवात आलेल्या आणि मनाला भावलेल्या तसेच काही पुस्तकांमधून वाचनात आलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी माझ्या शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशीच आज एक महाराजांचे विवेकाचे आणि महाराजांच्या काही गुणांचे दर्शन घडवणारी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, अफजल खान वधाची गोष्ट तर सर्वांना माहीतच आहे, परंतु अफजल खान वधानंतर घडलेली एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस अफजल खान विजापूरवरून शिवाजी महाराजांवर स्वारी करण्यासाठी निघाला होता, तर त्यावेळेस त्यांनी सर्व वतनदार, सरदार, पाटील या सर्वांना फरमानं पाठवली होती आणि त्या फरमानामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की सर्वांनी ताबडतोब आम्हास येऊन मिळावे. जर आपण आम्हाला येऊन मिळाले नाही तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. अशा धमकीमुळे खूप सारे मातब्बर, सरदार, वतनदार हे अफजल खानाला जाऊन मिळाले होते, परंतु मारले जाण्याची भीती असतानाही आणि वतन जाण्याची भीती असतानाही कान्होजी जेधेंसारखा एक मातब्बर सरदार हा आपल्या 5 मुलांसह आणि 6,000 सैनिकासह तसेच सर्व खजिना घेऊन हा महाराजांकडे आला होता आणि कान्होजी जेधे महाराजांना म्हणले की महाराज, हा सर्व खजिना, हे सर्व सैनिक, हे सर्व वतन वगैरे जे काय आहे हे मी सर्व तुमच्या पायाशी वाहिलं आहे. जर जगायचं जर असेल तर जे काही जगायचंय तर ते मी तुमच्या सोबत जगेल आणि जर मरायचीच वेळ आली तर स्वराज्यासाठी मरेल. तर मित्रांनो, ज्यावेळेस शिवाजी महाराजांसोबत उभे राहायलाही कोणी तयार नव्हते, त्यावेळेस 60 वर्षाचे हे मातब्बर सरदार कान्होजी जेधे हे 27 वर्षांच्या शिवाजी महाराजांच्या बाजूने उभे राहिले असेल. मित्रांनो, विचार करा, या एका प्रसंगामुळे शिवाजी महाराजांना काय आत्मविश्वास मिळाला असेल आणि महाराजांच्या मनामध्ये कान्होजींविषयीची काय किंमत असेल, कान्होजींच्या त्यागाचं, समर्पणाचं आणि स्वामीनिष्ठेची काय किंमत असेल. मित्रांनो, विचार करा. तर या कान्होजींच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग मी आपल्याला सांगत आहे. मित्रांनो, अफजल खानाचा वध झाला, त्यानंतर महाराजांनी 20 दिवसामध्ये 18 किल्ले घेतले वगैरे, या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना परिचित आहेत आणि बऱ्याचशा प्रसंगामधून आपल्याला ऐकिवातही आहेत. परंतु त्या काळी असे काही सरदार होते की जे मुघलांची स्वारी आली की मुघलांना जाऊन मिळायचे आणि पुन्हा संकट गेलं की स्वराज्याकडे धाव घ्यायचे. तर असेच एक सरदार होते, एक व्यक्ती होते खंडोजी नावाचे. तर ते ज्यावेळेस अफजल खानाने फरमानं पाठवली होती तर त्यावेळेस अफजल खानाला जाऊन मिळाले होते आणि ते खंडोजी नंतर पुन्हा स्वराज्यामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु महाराजांना खंडोजीच्या सवयी, स्वभाव या सर्व गोष्टी माहीत असल्यामुळं महाराज त्यांना स्वराज्यामध्ये पुन्हा घेत नव्हते. तर या खंडोजीला कान्होजींची महाराजांच्या मनामध्ये असलेली किंमत माहीत होती का कान्होजींनी जर जो काही त्याग केलाय तर त्यामुळे कान्होजींनी जर शब्द टाकला तर महाराज कान्होजींना नाही म्हणणार नाही. म्हणून ह्या खंडोजीने कान्होजींकडे जाऊन त्यांची मनधरणी केली आणि त्यांना सांगू लागला की माझी चूक झाली, मला स्वराज्याच्या कामामध्ये परत घेण्यासाठी तुम्ही महाराजांकडे शब्द टाका, इथून पुढे माझी अशी चूक होणार नाही आणि मी स्वराज्याच्या कामी येईल. तर त्यानुसार कान्होजींनी महाराजांकडे ते खंडोजीविषयी मनधरणी केली आणि आपला शब्द टाकला. आता महाराजांना सर्व गोष्टी माहीत असतानाही कान्होजींच्या शब्दामुळे महाराजांचा नाईलाज झाला आणि महाराजांनी खंडोजीला पुन्हा स्वराज्याच्या सेवेमध्ये घेतले. मित्रांनो, काही दिवस सर्व व्यवस्थित चालले होते, परंतु सवयीप्रमाणे ह्या खंडोजीने पुन्हा काही महिन्यांनंतर कान्होजींविषयीची चुगली महाराजांच्या कानामध्ये येऊन कान्होजींच्या विषयीची चुगली महाराजांच्या कानात करायला सुरुवात केली. महाराजांनी एकदा दोनदा खंडोजीकडे दुर्लक्ष केलं, परंतु तिसऱ्यांदाही तोच प्रसंग घडल्यानंतर महाराजांनी खंडोजीचा एक हात आणि एक पाय तोडण्याची शिक्षा दिली आणि सैनिकांनी ते त्वरित शिक्षा अंमलातही आणली. मित्रांनो, यानंतर हा खंडोजी पुन्हा रडत रडत कान्होजींकडे गेला आणि कान्होजींना म्हणू लागला की काय कान्होजी, हीच का तुमच्या निष्ठेची, त्यागाची स्वराज्यामध्ये किंमत आहे?
हाच तुमच्या शब्दाला मान आहे का स्वराज्यामध्ये? ह्या सर्व गोष्टी खंडोजीच्या ऐकून कान्होजींच्या मनामध्ये चर्र झालं आणि त्यांना प्रचंड महाराजांचा राग आला आणि ते महाराजांकडे रागारागात गेले आणि महाराजांना म्हणले, महाराज, मी जो काही त्याग केलाय, जे काही माझी निष्ठा आहे, या निष्ठेची हीच किंमत दिली का? मी एका व्यक्तीविषयी टाकलेल्या शब्दाला हाच मान दिला का तुम्ही? त्याचा हात आणि पाय तोडले. महाराज, हे काय केले तुम्ही? तर महाराजांनी हा प्रसंग अत्यंत संयमाने घेतला आणि त्यांनी कान्होजींना थोडं शांत केलं आणि नंतर महाराज कान्होजींना म्हणाले, कान्होजी, मी ह्या सिंहासनावर बसून हा जो डोक्यावर मुकुट घातलेला आहे, तो काय फक्त कोणासमोर मिरवण्यासाठी नाही घातलेला आहे. जर तुम्हाला असंच वाटत असेल मी काही चूक केली आहे, तर तुम्ही या सिंहासनावर बसा आणि हा मुकुट आपल्या डोक्यावर चढवा आणि त्यानंतर विचार करा, मी जे काही केलंय ते चूक केलंय की बरोबर केलंय ते. यानुसार महाराजांनी कान्होजींना घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि कान्होजींना सांगितले की खंडोजी, तुमच्याविषयी कशा प्रकारे माझ्या कानामध्ये येऊन चुगली करत होता, तुम्ही कसे मुघलांना मिळालेले आहात हे सांगत होता. तर जर माझ्या जागी जर दुसरा कोणी हलक्या कानाचा जर माणूस असता, तर त्याने खंडोजीचा हात आणि पाय तोडण्याऐवजी कान्होजी तुमचं मुंडकं छाटण्यासाठी सैन्य पाठवलं असतं. मला तुमचा त्याग माहिती आहे, तुमचं समर्पण माहिती आहे आणि तुमची निष्ठाही माहिती आहे. या सर्व गोष्टी मला माहीत असल्यामुळं आणि मी माझे जे काही सैनिक आहे, माझे जे काही साथीदार आहेत, तर यांच्या त्यागाविषयीची किंमत माझ्या मनामध्ये असल्यामुळे मी हे सर्व जाणून आहे. त्यामुळेच मी खंडोजीचा हात आणि पाय तोडण्याची शिक्षा दिली होती. या प्रसंगावरून कान्होजींना आपली चूक लक्षात आली आणि कान्होजी महाराजांना म्हणाले, महाराज, जेवढं काही माहीत होतं त्यापेक्षा कैक पटीने अधिक समजदार तुम्ही निघाला आहात महाराज. मित्रांनो, आपण सर्वांनी ह्या एका प्रसंगातून एक जरी गोष्ट लक्षात घेतली की आपणही एवढ्या हलक्या कानाचं होऊ नये. मित्रांनो, आज अशी परिस्थिती आहे की कोणीही आपल्याजवळ येऊन काहीतरी सांगितलं एखाद्याविषयी, तर आपण लगेच त्या समोरच्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये कटुता निर्माण करतो आणि त्या व्यक्तीसोबत बोलणं सोडून देतो, त्याच्यासोबत भांडण करतो किंवा अजून काही गोष्टी करतो, त्याच्याविषयी मनामध्ये राग धरतो आणि आपले त्यासोबत असलेले सलोख्याचे जे काही संबंध आहे तर ते संपुष्टात आणतो. मित्रांनो, परंतु आपण यावेळी हा विचारच करत नाही की ज्यावेळेस आपण अडचणीच्या समयी असताना त्या व्यक्तीने आपल्याला काय मदत केली आहे, तर त्याने आपल्याला कशा प्रकारे साथ दिली आहे, काय केलं आहे, ह्या गोष्टीचा आपण कुठल्याही प्रकारचा विचारच करत नाही. त्यामुळे मित्रांनो, जर आपणही आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या जर हलक्या कानाचं झालो नाही, तर नक्कीच आपल्या आयुष्यातील बरेचसे प्रॉब्लेम्स हे नक्कीच सॉल्व्ह होतील आणि आपण सुखी होऊ. यामुळे अशाच प्रकारचं जे शिवचरित्रातून ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या प्रत्येक गोष्टीमधून आपण काही ना काही नक्कीच गोष्ट घेऊ शकतो. त्यामुळे अशा काही गोष्टी मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आपल्यासमोर मांडण्यासाठी व आपल्याला व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.